काय उद्देश नाही दुसरा. आपलं फक्त एवढंच म्हणणं आहे की 2 शब्दात मुख्यमंत्र्यांनी जिकडे तिकडे करायला पाहिजे. म्हणजे जसं की आमच्या 8-9 मागण्या दिलेल्या आहेत. या मागण्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत की नाहीत करायच्या? एकदम सोपं आणि साधं आहे. ज्या 8-9 मागण्या त्या द्यायच्यात की नाही, हो किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांनी क्लिअर सांगायला पाहिजे. कारण इथं अनेक लोक उपोषणाला बसले, त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. म्हणून आमचं जास्तीचं म्हणणं आज काहीच नाही. फडणवीस साहेबांकडे एवढंच म्हणणं आहे की ज्या 8-9 मागण्या दिल्यात याची अंमलबजावणी तुम्ही करणार आहेत का नाही, हा किंवा नाही पडदिशी सांगावं. आम्हाला जीव जाळायला लावायची गरज नाही. तुम्ही देणार नसाल तर आम्हाला उठायला, आम्हाला वेगळ्या मार्गाने आंदोलन करायला. आम्हाला अपेक्षा पण नव्हती, अशी खरं बोलतो आणि महत्वाचं पण सांगतो. आम्हाला अपेक्षा पण नव्हती, वाटत पण नव्हतं की आम्हाला बसावं लागेल. हो, हे खरं शब्द सांगतोय मी. आम्हाला उपोषण करण्याची वेळ येईल हे वाटत सुद्धा नव्हतं. नुसतं आम्ही आव्हान जरी केलं, आम्ही उपोषणाला बसणार आहे, तरी आमच्या मागण्या मंजूर होतील असं आम्हाला वाटत होतं. पण घोषणा केली तरी पण झाल्या नाही. आज 4-5 दिवस झाले तरी होत नाही. याचा अर्थ मुख्यमंत्र्याची सरळ भावना आमच्या लक्षात यायला लागली, नियत लक्षात यायला लागली. जास्त बोलण्यापेक्षा आम्हाला त्यांना जास्त बोलायचं नाही. आताच आमचं आज स्पष्ट म्हणणं आहे, मी 1-2 घंट्यात का होईल स्पष्ट मुख्यमंत्री सांगून टाकले 8-9 मागण्या देणार आहेत की नाहीत, म्हणजे आम्हाला उपोषण सोडून द्यायला. आम्हाला वाटत पण नव्हतं आम्हाला उपोषण करण्याची वेळ पण आली, हरकत नाही. वाटत नव्हतं की आम्हाला उपोषण करावं लागेल म्हणून. झालं, ठीक आहे. या माध्यमातून अनेक नियती तरी उघड्या पडल्या. जाऊ द्या, त्यावर मला काही बोलायचं नाही. तर माझं म्हणणं एवढंच आहे, शेकडो पोरं इथं उपोषणाला बसले, त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. जसं मी माझ्या जातीच्या कल्याणासाठी त्या पावलं मागं पुढं सरकू शकतो, तसं माझ्या जातीसाठीच मी मागं पुढं सरकत असतो हमेशा. माझ्या स्वार्थासाठी कधी